प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. सादरकर्त्या मंगला माळवे. हॅलो रसिक. हॅलो रसिक. हां बोला. मंगला ताई बोलतात. हो बोलते. संतोष चोखानी बोलतो, जुना श्रोता यवतमाळ आकाशवाणी केंद्राचा. काय नाव? संतोष चोखानी, संतोष चोखानी. यवतमाळ आकाशवाणी केंद्राचा जुना श्रोता. बरोबर आहे. कुठे राहता आपण संतोषजी? बालाजी चौकात. यवतमाळात. बरं. मध्यंतरी कुठे गेले होते? हा, काही कामानिमित्त व्यस्त एवढा होतो का, काही वेळ नाही भेटला. अच्छा. मग आज तुम्हाला आकाशवाणीची कशी काय आठवण आली? नाही, गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न करता, आज कॉल लागलेला आहे. बरं 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 बरं. आणि काय सुरू होतं मग मध्यंतरी? आता किती वय आहे तुमचं संतोषजी? जवळपास 50. 50 वर्ष. बरं बरं. रेडिओ ऐकणं सुरू आहे की नाही? हा, रेडिओ ऐकतो ना. मोबाईलमध्ये रेडिओ ऐकत असतो. यवतमाळ आकाशवाणी केंद्राचे अच्छा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा वेळ भेटला कार्यक्रम ऐकत असतो. ऐकत असता रेडिओ नाही का? बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? काय बोलले काय? गाणं कोणतं ऐकायचं? ये दुनिया ये महफिल. हीर रांझा. माझ्यासोबत आहे दिलीप श्रीवास आणि त्यांचा कुटुंब. बरं बरं बरं. चोखानीजी, तुम्ही हीर रांझा चित्रपट पाहिला होता का? गाणे ऐकलेले आहे पण बघितलेले नाही आहे. मदन मोहन यांचं संगीत आहे नाही का, मला वाटतं. हो. बरं. मदन मोहनजींची म्हणजे एक वैशिष्ट्य त्यांचं होतं की गझल फार सुंदर कंपोज केलाय त्यांनी. आणि मला वाटतं हा गाणं दिलीप कुमारवर चित्रित केलेलं आहे. नाही, हे गाणं राजकुमारवर चित्रित केलेलं आहे हो. आणि रफीजींनी ते गायलं आहे. हो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? दिलीप श्रीवास, त्यांचा कुटुंब आणि मित्र परिवार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आम्ही आता ऐकवित आहोत हे हीर रांझा चित्रपटातील गीत. वेदना तुमचं आयुष्य थांबवतंय का? MS ऑर्थो गोल्ड मेडलिस्ट 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर अंकित चिंतावार. गुडघा रिप्लेसमेंट, कंबरदुखीचे आधुनिक उपचार आणि अचूक निदान. विनायका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ. कॉन्टॅक्ट 8446068688. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला ताई. मी माया राठोड बोलत आहो. माया राठोड. हो. आर्नीला काय करता तुम्ही? मी शिवणकाम करतो. शिवणकाम करतो मॅडम. हो. कोणत्या प्रकारचे कपडे शिवता? डिझाईनचे ब्लाउज, ड्रेस. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. मग तुमच्याकडे येतात का लोक ऑर्डर्स घेऊन? हो. ब्लाऊज वगैरे शिवणं कुठे शिकलात तुम्ही? आर्नीमध्ये शिकलो. हां. आणि शिक्षण किती झालंय? 10वी झालेला आहे मॅडम. पुढे का नाही शिकल्या मग तुम्ही ताई? पुढे शिकलो नाही मॅडम. हो का? का बरं? अडचण आली होती, आई नव्हती. आई नाही आहे. हो. मग आता तुमचा विवाह झालाय का? हो. कुठे राहता तुम्ही? आर्नीमध्ये राहतो, शिवानगरमध्ये. आणि तुमचे यजमान काय करतात? त्यानं पाणठ्याला टाकलेलं आहे. बरं. म्हणजे तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवून आपल्या पतीला तुम्ही हातभार लावता नाही का ताई? हो. बरं. माया ताई, कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? मुलगा आहे, मुलगी आहे, मिस्टर आहे. अच्छा. मैत्रीण आहे. हां. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आम्हाला 20 साल बाद मधला. 20 साल बाद मधलं कोणतं? हम तुम्हें कितना प्यार करते. अच्छा. हम तुम्हें कितना प्यार करेंगे. हम तुम्हें कितना प्यार करते. बरोबर आहे. बरं. तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? मैत्रीण आहे, कांताबाई आहे, मंगलाबाई आहे, आमची सासू आहे, जाऊबाई आहे, सुनबाई आहे. हो का? म्हणजे सुनबाई पण आल्या तुम्हाला? हो. म्हणजे चुलत सुनबाई आहे आमच्या सासऱ्याच्या. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या महिला मंडळीसाठी आम्ही ऐकवित आहोत हे तुम्ही सांगितलेलं गीत. ऐका. ठीक आहे. हॅलो रसिक. हॅलो. हां बोला. हॅलो रसिक मॅडम. हो. कोण बोलताय आपण? पंकज मोहोड बोलतो मॅडम. पंकज मोहोड. हो. कुठून बोलताय? चांदूरबाजार, अमरावती जिल्ह्यामध्ये. बरं. काय करता आपण? शेतकरी आहो मॅडम. अच्छा. याच्या आधी बोलले तुम्ही नाही का?
हो हो 11 नोव्हेंबरला बोलवतो. आता 2 महिने झाले ना आज लावला कॉल. बरोबर आहे. नियम पाळायलाच पाहिजे पंकजी, आहे की नाही? हा हा त्यावर मी लावलंच नाही, आजच लावला मग. हां हां. तर आता काय म्हणते तुमची शेती? शेती आता आता उरकत आली मॅडम. काय होतं शेतामध्ये? कपाशी तूर होती. बरं बरं. आता किती उत्पन्न झालं तुम्हाला? यंदा जवळपास 13-14 क्विंटल झालं मॅडम, 2.5 एकरात. अरे अच्छा अच्छा. बरं बरं. पंकजी, तुमच्या शेतीमध्ये कोण मदत करतं तुम्हाला? काय म्हटलं? मदत कोण करतं शेतीच्या कामात? शेती कोणी नाही मॅडम, मी एकटोच मीच करतो एकटा. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं कोणतं गीत लावा मॅडम? बरं बरं. तुमचे आवडते कलाकार होते ते, नाही का? हा लक्ष्मीकांत आणि अशोक सर माझे मराठी मधले आवडते कलाकार आहे मॅडम. वा वा. आणि ते बालपणी त्यांचे चित्रपट जास्त बघितले. ओ हो हो, छान छान. हो अतिशय सुंदर अभिनय करायचे ते, नाही का? हो हो खूप आणि मस्त आहे ते मॅडम. हो, आणि हलकं फुलकं मनोरंजन सुद्धा राहायचं. हो आता पण मी युट्यूबवर त्यांचेच पिक्चर बघतो जास्त. वा वा. तर आज मग तुम्हाला जे गाणं ऐकायचंय, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आणखी? तसं माझे परत इतर आहे लोक आहे मॅडम, हा. संपूर्ण मोठ परिवार मॅडम. बरं बरं. हा. तर तुमच्यासाठी पंकजजी, हा हा अशी ही बनवा बनवी चित्रपटातील हा हे चालेल गीत. ना मॅडम, चालेल चालेल. हा, तर हे तुमच्यासाठी आता मी पाठवित आहो, ऐका तर. ओके मॅडम, धन्यवाद. आईपणाची सुरुवात आणि स्त्री आरोग्याची योग्य काळजी. नारी आरोग्याची विश्वासू तज्ञ डॉक्टर तेजश्री चिंतावार. प्रेग्नेन्सी केअर, सुरक्षित डिलिव्हरी आणि संपूर्ण महिला वैद्यकीय उपचार. विनायका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ. संपर्क 8446068688. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. कोण बोलताय आपण? मी सुरेश कुमार पुट्टजवार घाटंजीवरून बोलत आहे. बरं बरं बरं. सुरेश कुमार पुट्टजवारजी, खूप दिवसांनी तुमचा फोन लागला, नाही का? हो हो हो. मग आज आपकी पसंत कार्यक्रम तुम्ही सादर केला, फार आवडला मॅडम. धन्यवाद. ऐकत असता प्रोग्राम? हो हो आकाशवाणीचे नेहमी कार्यक्रम ऐकतो. 1992 पासून ऐकतो मॅडम आकाशवाणी. हो ना, बरोबर आहे. आता सध्या काय म्हणते तुमचं गावाचं वातावरण? आता थोडी थंडी कमी झालेली आहे मॅडम. हो बरोबर आहे. हा. आणि थोडस निसर्गाचं बदलतं वातावरण स्वीकारावं लागेल ना. अर्थातच. आता असं म्हणतात की संक्रांत आल्यानंतर तिळातिळाने दिवस वाढतो आणि थंडी कमी होत जाते, नाही का? हो ना हो ना हो, बरोबर आहे ताई. हा, म्हणजे मकर राशीमध्ये संक्रमण होतो सूर्याचं, आणि अगदी बरोबर. आपण ते स्वीकारायला. आणि हा जो सण आहे, हा अतिशय सुंदर पद्धतीनं तिळगुळ वाटून सुद्धा साजरा केला जातो, नाही का? मॅडम, जसं तीळ गुळाचं जे नातं आहे, हो. त्याप्रमाणे आपल्या मानव जातींनी सुद्धा हम्म. आपल्या वाणीतून गोड शब्द बोलून अनेकांशी बरोबर संबंध आहे. प्रस्थापित करायला माझं मत आहे मॅडम. वा वा, फार सुंदर असे विचार आहे. आणि आमचं तर कामच आहे गोड बोलणे. तर बरोबर आहे. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला आपलं खिलोना चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या मखमली आवाजामध्ये सनम तू बेवफा के. सनम तुम बेवफा के नाम से मशहूर हो जाए. वा वा, क्या बात है ना? खूप म्हणजे सुंदर गाणं आहे मॅडम. हो, खूप सुंदर गाणं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे, सुरेशजी. आनंद बक्षी. हो, आणि तुम्ही जर ते गाणं कान देऊन ऐकलं, म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं, तर त्या गाण्यामध्ये जो तबला वाजवलेला आहे तो ऐकण्यासारखा आहे, नाही का? अगदी बरोबर मॅडम. हा. तर तुम्ही आणि एक म्हणजे खासियत सांगतो तुम्हाला. हो. की आमचे काकाचं नुकतंच निधन झालेलं आहे मे महिन्यामध्ये. आणि त्यांना फार आवडत होतं. त्यांनी एक भजन त्याच्यावर रचलं होतं मॅडम, त्या अच्छा. चालीवर. हो का? हो मॅडम. वा वा वा. म्हणजे ते संगीतकार पण होते तुमचे काका, नाही का? तर मराठी भजन रचलं होतं. हो. तर तुमच्यासोबत कोणाला आणखी ऐकायचं हे गीत? आमची लहान बहीण चंदा पुट्टजवार, शीला वैभव सूर्यकांत. बरे. हा. आणि तर कसं आहे सुरेशजी, गाणं बेवफाईवर आहे. मला एक शेर म्हणावासा वाटतो. अपने तजुर्बे की आजमाई की जीत थी,
वरना हमको भी मालूम था कि तुम. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो हा हॅलो. बोला बोला. कोण बोलतंय? दिलीप मांढरे बोलतो मॅडम, हुसनापूरवरून. दिलीप मांढरे. दिलीप मांढरे. हुसनापूर कुठे आहे? मॅडम हुसनापूर कळम आहे ना, कळम. हा. अच्छा अच्छा, म्हणजे हायवेवर आहे, नागपूर रोडवर नाही का? नाही मॅडम, ते हुसनापूर नाही, हे वर्धा नदी काठी इकडं हिवरा धरणे आहे ना. हा 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 हा. हो, तिकडे तिथे आहे ते. ते दुसरं हुसनापूर आहे. बरं, तर तुम्ही काय करता मांढरेजी? काय म्हटलं मॅडम? आपण काय करता म्हटलं? शेती करतो मॅडम. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? शेती 6 एकर शेती आहे मॅडम. 6 एकर. हो. काय पेरलं होतं मग शेतात? शेतात सोयाबीन, तूर आणि हा. कापूस. ओलिताची सोय नाही आहे का? ओलिताची सोय आहे मॅडम. हो. बरं, मग आज दिलीपजी गाणं कोणतं ऐकायचंय? आज मॅडम गाणं हं? मोहरा पिक्चर मधलं द्या ना मॅडम. मोहरा. मोहरा पिक्चर मधलं. हो. हो. तू चीज बडी आहे, मस्त मस्त. अच्छा. बरं, रवीना टंडन यांच्यावर चित्रित केलं होतं नाही का? हो हो मॅडम, अक्षय कुमार, रवीना टंडन. बरं, तुम्हाला नवीन चित्रपट आवडतात का? हो मॅडम. बरं, आणि हो. तुमच्यासोबत आणखी कोणाला? हॅलो रसिक. हॅलो. बोला. यवतमाळ आकाशवाणी. हो मॅम, रेकॉर्डिंग चालू आहे का? हो. विनोद सहस्त्रबुद्धे, मुक्काम पोस्ट मारसूळ, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम बोलतो ना. विनोद सहस्त्रबुद्धे. मुक्काम पोस्ट मारसूळ, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. बरं बरं, काय करता तुम्ही तिथे? मॅम, मी ड्रायव्हर आहे, प्रायव्हेट व्हेकल चालवतोय. हो ना, आपण बोललो नाही का एकदा? हो, बरेच 6-7 महिने झाले मॅम तिथे. हो 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 हो, हो, मला आठवतंय. आठवलं एकदम. हो. मग आता सध्याही तुम्ही गाडीवरच आहात का? नाही ना, मला सध्या ऍक्च्युली मी मुंबईला, ठाण्याला आहे. कसं काय? म्हणजे इकडे जॉब इकडे करतो ना मॅम मी. तसं माझं हा. मूळ गाव मुक्काम पोस्ट मारसूळ आहे. हो बरोबर, म्हणजे मुंबईकडे व्हेकल चालवता तुम्ही नाही का? हो हो हो. अच्छा, मग आपल्या इकडच्या ट्रॅफिकमध्ये आणि तिकडे काय फरक जाणवतो तुम्हाला विनोदजी? खूप इकडे ट्रॉफिक असतं, रूल फॉलो करावं लागतात. आपल्या इकडे एवढं गाड्याचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे एवढं काय रूल फॉलो करत नाहीत आपल्याकडे. पण कुठे गाडी चालवताना शिस्तबद्ध नियम पाळणं हे जरूरी आहे ना. बरोबर आहे, अगदी योग्य सांगितलं तुम्ही. म्हणजे नियम तर हो. पाळायलाच पाहिजे नाही का? बरोबर, नक्कीच म्हणजे मॅम. आपण कारण आपला रोजच जीव सुरक्षित, इतरांचा जीव सुरक्षित, आपल्यापासून कोणाला हो, हानी व्हायला नको. आपण रोजच पाहतो, अपघातांच्या बातम्या वाचतो नाही का? हो मॅम, हो नक्कीच. दरवर्षी मॅम बरेच आता ऍक्सिडेंट होत आहेत, पण असं मद्यपान वगैरे करून, बरोबर आहे. दारू पिऊन गाडी चालू नये असं मला तरी वाटतं मॅम. नाही, हो नक्कीच. आणि आपण पाहतो की दरवर्षी वाहतूक नियमांच्या संदर्भात रस्ता सुरक्षा सप्ताह सुद्धा आपण आपल्याकडे पाळला जातो. तर अनेकांनी मला वाटते यापासून काहीतरी शिकवण घेतली पाहिजे की आपण नियमांचं पालन करायला पाहिजे नाही का? नक्कीच मॅम, नक्कीच नक्कीच. आज कोणत्या गाणं ऐकायचंय विनोदजी? मॅम, आज मला प्रेरणामधलं ऐकायचं, लगन लग्याची. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी मिसेस निकिता सहस्त्रबुद्धे आणि मला मॅम 2 मुली येतात. हो. मोठी मुलीचं नाव मनस्वी सहस्त्रबुद्धे, छोटी मुलगी सर्वस्वी सहस्त्रबुद्धे. आमच्या समूह सगळ्यांना मला हे गीत आवडते आणि तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेली ही रचना. ऐका. धन्यवाद मॅम. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. मंगला माड़ी बोलते ना? हो. मैं डैनी से बात कर रहा, जामा मस्जिद के पास से. आपकी तारीफ? लतीफ खान. लतीफ खान जी. हाँ, डैनी से बात कर रहा हूँ. डेनी दिग्रस? डैनी कलगांव डैनी. अच्छा, कलगांव डेहनी. हाँ. ओके, तो आप लतीफ जी वहाँ पे क्या करते आप? मैं करता कुछ भी नहीं, मुझे दिखाई नहीं देता. अपंग है, 100% नाबीना है. अच्छा. हाँ. तो कैसे गुजरता है आपका वक्त? हाँ, मिसेस काम करती. अच्छा. हाँ, मिसेस काम करते. हाँ, और आप क्या मैंने बचपन से आपको दिखाई नहीं देता है? हाँ, बचपन से ही दिखाई नहीं देता. जी जी जी. हाँ. तो फिर आपको कुछ यानी वक्त कैसे कटता है आपका? आपके कार्यक्रम सुनते रहते. ओके. हाँ. अभी FM चालू है, सखी सहेली चालू है मेरे पास. वाह वाह. तो
तो हम ये कह यानी हम लोग आपके साथ रहते हमेशा, है हाँ, ना? आप मेरे साथी है। ओके ओके। जब 7 साल का था मैं, जब कोने से आपका साथ है, विविध भारती सुनता है मैं। ओके, तो कैसा है लतीफ जी, जिनको कुछ आपके कार्यक्रम बहुत अच्छे लगते हैं, आपके कार्यक्रम बहुत अच्छे लगते हैं। थैंक यू थैंक यू। बहुत अच्छे, बहुत अच्छे। हाँ, आपके कार्यक्रम के साथ ही मेरा टाइम पास होता है। अच्छा, टाइम वक्त आपके कार्यक्रम से ही कटता। बिल्कुल सही फरमाया। जो लोग देख नहीं पाते उनके लिए तो रेडियो तो बहुत अजीज है उनको, है ना? हाँ, 2000 समझो 94 में मैं एफएम बनाया हुआ है, आज तक वही एफएम है मेरे पास। ओके, तो ठीक से सुनाई देते हैं आपको प्रोग्राम? हाँ, सुनाई देता है एफएम। तो आज कौन सा गीत सुनना पसंद करेंगे आप लतीफ जी? रंग में का रन रंग रंग रंग, हाँ, कौन सा? बोल के बताओ क्या? हाँ जी। तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया, तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया, मैंने भी अपना ही दिल जाते नाम कर दिया, तेरी मोहब्बत ने दिल ने मकाम कर दिया। वाह वाह, सुनना है? आवाज तो बहुत सुंदर है आपकी लतीफ जी। हमेशा गाते हैं आप, है ना? हाँ हाँ हाँ, मेरी लड़की है सुमैया बानो, हाँ जी। तानिया परवीन, हाँ बिल्कुल बिल्कुल। और तानिया इसी, परवीन, हाँ जी, निदा, जियान, ओके। और और इसी गाने में, आदिना, जैद। अच्छा, ये सब आपके परिवार के लोग हैं ना? हाँ, ये आपके परिवार के लोग, जैद है, आदिना है। हम्म। हाँ, बहुत बड़ा परिवार है हमारा। ओके, तो सभी लोग सुनते हैं रेडियो, है ना? सभी सुनते हैं, घर में बड़ा एफएम लगे हुआ है। ओके। और जैसे कि आप ये गीत काफी बार सुन चुके हैं, इसी गीत का अगला जो स्टैंजा है उसमें उसने कहा है, याद तुम्हारी आती है, मेरी नींद चुराती है, चैन मेरा लेके तूने मुझको बेचैन किया, तेरी मोहब्बत में दिल में मकाम कर दिया। तो ऐसे ही आप अपने रेडियो के साथ बंधे रहिए और रेडियो की याद निकालते रहिए, हमारे साथ जुड़े रहिए और सुनिए आपकी, मैडम। हाँ, आपकी पसंद का ये मैं क्या ना पूरा देना मैडम। जी, तो सुनिए आपकी पसंद का गीत। हेलो ऋषिक। हेलो हेलो बोला, हेलो मैडम, बोला, कौन बोलता है अपन? मैं जावेद बोल रहा हूँ, आई एम टेन। जावेद? हाँ, जावेद सर। कहाँ से बात कर रहे? यवतमाल से बात कर रहे। अच्छा। तो आप दर्जी है ना? जी, दर्जी हैं। हाँ, हम बात कर चुके हैं पहले, है ना? जी, इससे पहले भी कई बात। हाँ, तो क्या चल रहा है अभी फिलहाल? बस शुक्र है, चल रहा है आप लोग की दुआ से। दुआ तो ऊपर वाले की है जावेद जी। जी। हाँ, आप हम तो सिर्फ क्या कहते हैं कि एक पुतले हैं उनके हाथों के बनाए हुए हैं ना? जी, बिल्कुल। हाँ, तो जावेद जी, अभी कोई नया फैशन वगैरह कुछ बनाया क्या आपने अभी फिलहाल? नया ये लाइन ऐसा है, जितना नया बनाएंगे उतना नया आएगा। जी हाँ, हर वक्त बदलते रहता है। हर वक्त बदलते रहता है। ओके। और जितना नया बना के देंगे, वैसे नया कस्टमर बढ़ेंगे, वैसे काम बढ़ेगा। बिल्कुल सही फरमाया। और मुझे तो लगता है कि आमतौर पर ये जो फैशंस आती है तो वो हिंदी सिनेमा से आती है ना? जी, बिल्कुल। आजकल जो लेडीज हीरोइन जो पहनती है, वो फैशन फोटो निकाल दिया तो एक बार वायरल हो गया। हाँ, तो बोलते हैं कि हमको ऐसे बना के देना। अच्छा। हम लोग को ऐसे ही बना के देना पड़ता है। ओके, और सभी को लगता है कि हम हीरोइन है ना? जी। और अभी तो सीरियल्स में के भी फैशन बहुत फॉलो करती है लड़कियां। और अच्छा है, ये संवरना चाहिए, इंसानों ने अच्छा रहना चाहिए, सुंदर दिखना चाहिए, है ना? और लोगों को सुंदर बनाने का जो एक तरीका है, वो नायाब तरीका भी आपके पास है। बिल्कुल। जावेद जी, आज कौन सा गीत सुनना पसंद करेंगे आप?
आज तो मोहम्मद रफी का कोई भी आप आपके हिसाब से सब लोग तो यही बोलते हैं अपने अपने पसंद के। आज हम आपकी पसंद के गाने से सुनेंगे। हाँ, रफी जी की आवाज तो बहुत बहुत सुंदर थी, है कहीं। हाँ, आज भी अपने दिलों में अपने हमने संभाल के रखा है उनकी संभाल आवाज के का रखे जो हुए, जादू है ना। तो आपके लिए हम भेज रहे हैं हमारी पसंद का इस बार मेरे हमदम मेरे दोस्त फिल्म का ये नगमा, ना जा कहीं अब ना जा दिल के सिवा। सुनिए। हॅलो रसिक, हॅलो रसिक, बोला. हॅलो रसिक म्हटलं. हो बोला, कोण बोलताय? मी भीमराव कठाणे बोलतो. भीमराव कठाणे, हो. कुठून बोलता? माजरवाड्यावरून. माजरपाडा, हो, तालुका कारवी, जिल्हा वर्धा. ओके. आणि भीमरावजी, हो. तुमच्या गावाच्या म्हणजे काही वैशिष्ट्य आहे का, सांगा ना आम्हाला. हॅलो. तुमच्या गावाचं काही वैशिष्ट्य सांगा. हो, वैशिष्ट्याचं तसं काही एकदम आहे नाही म्हणा. आता ग्रामपंचायतनं सुधारणा केली. हा, हो, बरं. तसं आजूबाजूला एकदम काही असं आजूबाजूला काही देवाचं देऊळ असं काही आहे ना. तुकडोजी महाराजचं आहे हा हा मंदिर. ओके. हा, बरं. तुम्ही काय करता तिथे? शेती शेती आहे तुमच्याकडे? शेती आहे ना. किती एकर शेती आहे? आहे 12 एकर. बरं. काय पेरता मग, कोणतं पीक घेत असता? हा. पीक कोणतं घेत असता? हॅलो. पीक कोणतं घेता म्हटलं भीमरावजी? हो, पीक आता गहू, चना, पराठी, तूर. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? हो, गाणं ऐकायचं होतं. कोणतं? माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. हे गाणं ऐकायचं मॅडम. बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय अजून? हॅलो. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? हो, आहे ना. आपली पत्नी आहे प्रभा कठाणे, हा, मुलगा आहे विशाल कठाणे, बरं. मुलगी आहे प्रियंका कठाणे. तर तुमच्यासाठी आणि कठाणे परिवारासाठी आम्ही आता पाठवित आहोत हे भीमगीत, ऐका तर. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, 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 कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान,
हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये.